सुखाच्या हिंदोळ्यावर झुलता आलं पाहिजे, सुखाच्या हिंदोळ्यावर झुलता आलं पाहिजे. दुःख मात्र सारं लपून चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, दुःख मात्र सारं लपून चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे असं म्हणतात. मित्रांनो, ज्याला ज्ञान त्याला जगात मिळतो मान या उक्तीप्रमाणे जर तुम्हाला जगात मानाने जगायचं असेल तर ज्ञान असायला हवं आणि ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करायला हवं. कारण ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही. आता संतांनी भगवंत का समजायचंय तर भगवंताचे नाम मुखात घेऊन संतांनी जीवनाचा अर्थ सांगितला. मित्रांनो, हे जग जे आहे ना ते भिंतीची शाळा आहे आणि म्हणूनच प्रत्येक माणसाने आजन्म या भिंतीच्या शाळेत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आपल्या अध्ययनाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे जेणे आपले जीवन अधिक सुसह्य होईल. मित्रांनो, जीवनात एखाद्या सोन्याच्या संधीची वाट बघत बसण्यापेक्षा जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याला संधी मिळते तो नशिबान, ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो, पण जो संधी निर्माण करतो ना तोच खरा बुद्धिमान असतो आणि ज्याला संधीचं सोनं करता येतो तोच जीवनात विजेता ठरतो. समुद्र हा सर्वांसाठी समान असतो, समुद्र कोणी फिरून येतो तर समुद्रात पाय कोणी बुडवून येतो, कोणी मात्र त्या समुद्रात मोती शोधून काढतो. थोडक्यात काय तर जीवनात आलेली यश मिळवण्याची प्रत्येक संधी आपण सोडता कामा नये. प्रयत्न करणे कधी थांबवले नाही पाहिजे. मित्रांनो, यश योगायोगाने अपघाताने किंवा चमत्काराने मिळत नसून त्यासाठी जिद्द चिकाटी आणि प्रयत्न करायला गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती एखाद्या जागृत ज्वालामुखीसारखी जिवंत ठेवता आली पाहिजे. मित्रांनो, एखादे वृक्ष होता आले नाही तर एखादे झुडूप होता आले पाहिजे. चंद्र सूर्य तारे होता आले नाही तर दिवा आणि कासवा मात्र होता आलं पाहिजे. उंच आकाशात उडू शकता आले नाही तर काय झालं, चालत का होईना, जमिनीवरून चालत का होईना, पण यशापर्यंत मात्र नक्कीच पोहोचता आलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या या जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही. म्हणूनच दिवसेंदिवस रडत बसणारी माणसे दिवसेंदिवस दरिद्री आणि दुबळी होत जातात, परावलंबी होत जातात. परंतु हिंमत ठेवून लढणारी माणसे दिवसेंदिवस स्वावलंबी होत जातात. परावलंबी माणसाने केवळ सहानुभूतीच मिळते, परंतु हिंमत ठेवून लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती मिळते. मित्रांनो, म्हणतात ना, असे जगावे दुनियेमध्ये आभाळाचे लावून तर, असे जगावे दुनियेमध्ये आभाळाचे लावून तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मित्रांनो, जी माणसे केवळ पायाने चालत जातात ती फक्त अंतरी कापत असतात, पण जी माणसे बुद्धीने चालतात ती निश्चितच आपले ध्येय गाठत असतात. मित्रांनो, म्हणतात ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. केवळ आपले कपडेच नव्हे तर विचार सुद्धा प्रेरणादायी झाले पाहिजेत, कारण चांगले विचारच चांगल्या व्यक्तिमत्वास चमक देत असतात. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगण्या जीवनाचा खरा आनंद सामावलेला आहे. कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपतेच, परंतु तिचे व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. मित्रांनो, लोक कशी असतात ती आपले काम करत असतात, त्याचप्रमाणे आपण देखील आपलं काम करायचं असतं. कारण लोक आपल्याला पायीही चालू देत नाहीत आणि गाढवावरही बसू देत नाहीत. शेवटी म्हणतात ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. आता अर्धा भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. असे हे जीवन खरोखरच सुंदर अनमोल आहे, फक्त जगता आलं पाहिजे आणि असे हे सुंदर आनंदी जीवन भोगून मृत्यूलाही थांबता आलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आयुष्यात जर संघर्ष असेल ना तर स्वतःला खूप नशिबवान समजा, कारण देव संधी मात्र त्यांना देतो ज्यांच्या क्षमता असते. मित्रांनो, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, कुछ किए बिना जय जयकार नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, कुछ किए बिना किसका जय जयकार नहीं होता. जब तक नहीं पड़ती हथौड़ों की चोट, तब तक पत्थर भी किसी के लिए भगवान नहीं होता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट जाए जमीन पर नहीं गिरता. अरे गिरती है हजारों दरिया समुंदर में, पर कोई समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. जगा इतकं की आयुष्य